गोष्ट खरी लय भारी. चला आता आणखी एक बातमी सांगूया, पण त्याआधी थोडा डोक्याला ताण देऊन सांगा की मुंबईसह महाराष्ट्रात सर्वाधिक लोकप्रिय असलेला सण कोणता? म्हणजे गणपती दिवाळी आहेच, पण त्यानंतर जिथे सगळी तरुणाई एकत्र येते, एक भन्नाट टीम वर्क त्यात आपल्याला दिसतं. येतंय लक्षात? येस, इट्स दहीहंडी. तुझ्या घरात नाही पाणी घागर उताणी रे गोपाळा. गेल्या 5 वर्षांपासून दहीहंडीची वाढती स्पर्धा लागलीये. पूर्वी 5 एक लागणारे थर आता 9वर गेलेत. स्पर्धा वाढली, पैसा आला. पैसा आलं की राजकारण येतं. म्हणून गेल्या 2-1 वर्षापासून दहीहंडी रंगतेय ती राजकीय रंगात. नेमका हाच विषय घेऊन आत्माराम धरणे नवा सिनेमा बनवतायत, तो गोविंदा. यात स्वप्नील जोशी, अरुण नलावडे, गिरिजा जोशी, विद्याधर जोशी अशी सगळ्या कलाकारांची टीम काम करतेय. त्याचा मुहूर्त झाला तो शंकर महादेवन यांच्या गाण्याच्या रेकॉर्डिंगने. त्याचा हा खास लई भारी रिपोर्ट. विघ्न विनाशक करुणा सागर देवा श्री मोरया जय शिवनंदन पार्वती नंदन देवा. खूप स्ट्रॉंग टीम आहे आणि खूप म्युझिकल टीम आहे आणि मला परत एकदा गणपतीचं गाणं गायला मिळालं. आजचा शुभ दिवस आहे आणि एक मुहूर्तचा दिवस आहे, म्हणून आय थँक दी एंटायर टीम. वृंदावन फिल्म्स हे प्रोडक्शन हाऊस आहे, यांना मी खूप धन्यवाद देतो की मला हे ऑपॉर्च्युनिटी दिलं की एकदा अजून मी गणपतीसाठी गाणं गाऊ शकू. आणि ह्या फिल्मला आय विश देम ऑल द व्हेरी बेस्ट. शंकरबाईंनी आत्ताच गाण्याने मुहूर्त केलाय. शंकरबाईंचा आवाज आहे गाण्याला आणि खूप सुंदर गाणं झालं आहे असं आम्हाला सगळ्यांना वाटतं. आता मैदान दूर नाही, लवकरच याचं शूटिंग सुरू होईल आणि येत्या गोविंदाला म्हणजे दहीहंडीच्या आसपास सिनेमा रिलीज होईल. शंकर महादेवन मराठी इंडस्ट्रीसाठी लकी आहे. अगदी पार मन उधाण वाऱ्याचे पासून हा अनुभव आहे. आता सिनेमाचं शूट कोल्हापूर भागात सुरू झालंय अशी बातमी आहे. लेट्स सी आगे क्या होता है. जय शिवनंदन पार्वती नंदन देवा श्री मोरया. गोष्ट खरी लय भारी.